तर आज मी बनवणार आहे डबूकोड्याची भाजी. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, लसूण, खोबरं, जिरं आणि कोथिंबीर. तर मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेले, आता मिक्सरने बारीक करून घेऊ छान असा. आणि आता कढईमध्ये तेल गरम झालेले, मसाला 2 मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे. तर मसाला छान भाजला गेलेला आहे. आता आपण मसाला ॲड करू. आता इथं 1 चमचा मसाला घेतलेला आहे मी, काळा मसाला, हळद अर्धा चम्मच, धना पावडर 1 चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच लाल तिखट. छान हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे आता. तर छान भाजी. तर डबूकोड्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 चम्मच तिखट घेतलेले, थोडीशी हळद पावडर, धना पावडर, मीठ आणि ओवा घ्यायचा आहे. आणि आता छान पीठ तयार करून घ्यायचं आहे डबूकोड्यासाठी. थोडं थोडं पाणी करून पीठ तयार झालेलं बघू शकता. आता भाजीला छान उकळी आली, आता आपण डबूकोडे तयार करून घेऊ. भाजी एकच नंबर झालेली, कोथिंबीर आणि मीठ टाकलेले मी, एकच नंबर भाजी तयार झालेली आपली.